मॉम हेल्थ केअर रसायन सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्याकडे ताई येते थेरपीला। तिथे एक छोटासा अनुभव आहे तो आपण तिच्याकडून शेअर करून घेऊया। नमस्ते ताई, तुझं नाव सांग? माझं नाव वैष्णवी शिंदे। वैष्णवी शिंदे। ताई कुठे राहतेस तू? वरसे। तुला इथे यायच्या आधी काय त्रास झाला? मी घरी पडलेली होते, म्हणजे पाय घसरून। तर मला 8-10 दिवस झालेले। मी हॉस्पिटलमध्ये गेली तर गोळ्या वगैरे घेतले की मला तेवढ्यापुरतं फक्त फरक पडायचा। नंतर काय फरक पडला नाही आणि अचानक एक दिवस असं क्रॅम्प आलं पायामध्ये। तर क्रॅम्प खूप आल्यामुळे मला चालताच येत नव्हता। मला घरी हॉस्पिटलमध्ये म्हणजे गोळ्या वगैरे दिल्या, त्यांनी फक्त तेवढ्यापुरती फरक पडला। नंतर मला खूप दिवस झाले म्हणजे असे की चांगली की मला नेहमी बोलायचे वैष्णवी चल, तुम्ही वरचे हा काकी आज येईन उद्या येईन असं करून करून मी का आलेच नाही। त्यानंतर मला असा त्रास व्हायला लागला। ते फोन केलेला मला की वैष्णवी चल, तुम्ही हा ठीक आहे बोललो बघते। आणि नंतर म्हणजे मी जेव्हा आले तर इथे यायच्या आधी तर मग हे मारवा अंकल तिथे बाजूलाच राहतात, माझे भाऊ वगैरे वाटते त्यांना बोलले। मला ते त्यातलं पण माहिती नव्हतं, म्हणजे ते त्यांना बोलले। ते नंतर वाटते ते इथे फोन वगैरे केला। त्यानंतर भाऊ तेव्हा माझी परिस्थिती म्हणजे अशी होती की मला एकटीला उठता येत नव्हतं, चालता नाही बसता नाही, मला उठवायला सुद्धा माणूस लागायचा। इकडे जेव्हा मी आले तेव्हा माझे 2 भाऊ मला घेऊन आले। नंतर मग 3-4 दिवस झाले, नंतर असती मी थोडीशी रिस्पॉन्स करायला लागले। म्हणजे इथे तुला येऊन जेव्हा ताई म्हणते की तिला इथे थेरपीला यायच्या आधी ती सांगते की मला अचानक म्हणजे जेव्हा ती आंघोळ करून मला वाटते बाहेर आली तेव्हा ती सांगते की मला अचानक पायाला माझ्या क्रॅम्प आला, म्हणजे पायाला अशी कळ आली एकदम जोरात आणि ती कळ अशी पूर्ण इथपर्यंत पूर्ण स्पाईन पर्यंत तिच्या पूर्ण कळ गेली आणि गेल्यानंतर ती सांगते की मला तिथपासून म्हणजे उठायला पण नाही आलं आणि बसायला सुद्धा नाही आलं। आणि मग आपल्या इथे थेरपीला त्या बाबांनी सांगितलं इथे या, आणि तेव्हा ताई सांगते की म्हणजे तिला चालता सुद्धा येत नव्हतं, तिला गरज लागायची की उठायची। आणि आता ती सांगते की 3-4 दिवसामध्ये छानसा बदल झाला मला, म्हणजे चालायला सुद्धा यायला लागलं, व्यवस्थित उठायला सुद्धा यावं लागलं। मग याच्या आधी काही गोळ्या वगैरे घेतलं? हो, गोळ्या सुद्धा घेतलेले, तो ठणका लागायचा पण तेवढ्यापुरती फक्त मला बरं वाटायचं। परत एकदा मेडिसिनचं हे निघून गेलं की परत दुखायची सुरुवात व्हायची। असं तो एक त्याचा अनुभव होता। पण मला तरी असं वाटतं की म्हणजे एक स्टाफला सांगायचंय की इथला स्टाफ खूप छान आहे, खूप काळजी घेतात, म्हणजे जशी घरची जशी काळजी घेतात तशी तुम्ही काळजी घेता। त्यासाठी मला तुम्हाला एक ते हात जोडून विनंती करते की तुमच्यामुळे तुम्ही पण म्हणजे प्रतिसाद करता त्या गोष्टीला, म्हणून येणारा जो पेशंट असतो त्यालाही खूप छान वाटतं की खरंच आपली तिथे काळजी, आपल्या घरच्यासारखी काळजी घेतल्यामुळे आपल्याला बरं वाटतं। म्हणजे अशी यायची पण इच्छा होते की ना बघ चल मला टाइम झालाय, मला थेरपीला जायचंय असं वाटतं। पण मला खूप छान वाटलं इथे। आपल्या ज्या समता मॅडम आहेत यांना तुझ्या शब्दांमध्ये थँक्यू कसं म्हणशील? मी त्यांना थँक्यू असं म्हणेन की ते जे आता रासायनिक सेंटरचे इथे आता उभं केलेलं आहे ना, त्यांना खूप माणसांना मदत होते। म्हणजे तसंच बघायला गेलं तर माझं पण खूप आजार म्हणजे एवढं पण मोठं नव्हतं, पण तसं भीती होती मनामध्ये की मी चालेल की नाही, कारण का आताच मला ह्या कमी वयामध्ये जाता आधार घ्यावं लागतं। तुम्ही नंतर पुढे कशी काय करू शकणार? तुझं वय काय एकदा ताई? माझं 38. थँक्यू कसं बोलशील आपल्या समता मॅडम? मी थँक्यू असं म्हणेन की ते हा सेंटर इथं उभा केल्यानंतर खूप छान प्रकारे उभा केलेला आहे। खूप माणसांना मदत होते, मलाही खूप मदत झाली, म्हणून मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते। अनुभव शेअर केला, खूप छान वाटलं ताई। थँक्यू। नमस्ते.